थँक्यू सो मच सोनू बांगर सर. एक महत्वाची सूचना आम्ही पोहोचवतोय. जे संघ इथे खेळतात लक्षात घ्या, आपण फक्त 3च मॅचचे धावा काउंट करतोय भारत सिरीज साठी. याची आपण नोंद घ्यायची आहे. चला राजेश सरांचा आवाज आपण ऐकतोय खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. धन्यवाद. थँक्यू राहुल सर. बघा साऊंड स्प्यूट करायचंय. फलंदाजी मार्गवरती फलंदाज प्रताप. नॉन स्ट्रायकिंगला फलंदाज अनिकेत मते. सॉरी, स्ट्रायकिंगला फलंदाज असेल भरत. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तेज तर आज गोलंदाज सार्थक, अथर्व आणि कौशल या 3 गोलंदाजांचा मार केला जाईल. पहिल्या षटक घेऊन येत असताना अथर्व तेज गोलंदाज. पहिला चेंडू विकेट करायचा होता, मात्र चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाहीये. यष्ट्या उद्ध्वस्त केले, फर्निचर डिस्ट्रॉय केलाय. पहिला गडी गारत होत असताना भरतला परतावे लागेल पहिलीच्या दिशेने. नवीन फलंदाज प्रताप, ज्याची आपण वाट पाहत होतो. वन डाऊनचा फलंदाज प्रताप धोंडे विस्फोटक फलंदाज. नेहमीच सलामीला येत असतो, आता मात्र तो वन डाऊनला येत असताना पहिल्या चेंडूवरती विकेट प्रस्थापित केला ते कौशल याने. पुन्हा एकदा कौशल लेट कट खेळायचा होता, मात्र चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही. डॉट बॉल. पुण्याच्या कौशल टू प्रताप, लिफ्टी फलंदाज. फ्लॉरलेनचा चेंडू होता, इथे मात्र ड्राईव्ह केलाय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. सिंगल मिळतीये. सिंगलच्या मदतीने अकाउंट ओपन होतंय चिखलोलीपाडा संघाचं. तीन ओव्हरच्या मॅच मध्ये कमीत कमी 30 ते 35 धावा बनल्या तर मॅच कुठेतरी ताटाकीड लढत पाहायला मिळेल. दोन्ही संघ ताकदवर सदानंद भोईसावरे संघ, तसंच त्याच ताकदीचा चिखलोली पाडे संघ. बदलापूर ग्रामीण वेलफेअर क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा रंगतीये. जगन्नाथ क्रीडा संकुल. पुण्याच्या कौशल तो अनिकेत. मोठा फटका केलायचा होता, मिस टाइम झालेत. गोलंदाज स्वतः चेंडू खाली येते. इथे मात्र झेल स्वीकारलाय. अनिकेत मतेला परतावं लागेल पवेलीच्या दिशेने. फलंदाज बाद. नवीन फलंदाज प्रथमेश. इथे मात्र अनिकेत मतेला परतावं लागलाय. शून्यावरती बाद व्हायला लागलाय. विस्फोटक फलंदाज अनिकेत मतेला मानलं जातं, परंतु इथे विस्फोटक कामगिरी
केलेली नाहीये. शून्यवरती बाद होताना अनिकेत दुसरी विकेट घेत असताना संघासाठी सदानंद भोईसर संघासाठी कौशल. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या स्कोरबोर्ड वरती लागली ती 2 धावा, 1 धावा, 2 गडी बाद. पुन्हा एकदा कौशल तो प्रथमेश राईट हँड बॅटमॅन फुलवलेचा चेंडू होता. इथे मात्र फक्त दिशा दिली आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न मात्र एक धाव कंप्लीट. चिकी सिंगल इथे सिंगलच्या मदतीने धावसंख्या धाव स्कोरबोर्ड जाऊन पोहोचली ती 2 धावा. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. स्ट्रायकिंग एंडला लेफ्टी फलंदाज प्रताप, विस्फोटक फलंदाज लेफ्ट वरती विकेटचा फुलवलेंचा पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू होता. इथे मात्र कोणतीही चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही आणि निर्धाव चेंडू. ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली दोन्ही आकड्यावर 2 बाद 2. थैंक यू सो मच. ओवर नंबर 1 का खेल यहाँ से समाप्त होता हुआ. 2 ताकतवर टीम के बीच बड़ा मुकाबला मैदान के अंदर आप देख पा रहे दोस्तों. पहले ओवर का खेल का समापन होता हुआ टीम की रन संख्या जाकर पहुंची है 2 पर 2. 2 विकेट चटकाए जरूर अनिकेत बते को हमने देखा. बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास पूरी तरह से यहाँ पर विकेट लेते हुए गेंदबाज कौशल और उसके बाद भरत जो पहले गेंद के ऊपर विकेट उनकी चटकाई थी गेंदबाज ने. और यहाँ से हम देख पा रहे दोस्तों 2 रन के ऊपर ये दूसरा झटका लगता हुआ बल्लेबाजी करने वाली टीम गांव देवी क्रिकेट संघ चिखली पाड़ा. और नंबर 2 का खेल शेष होगा. गेंदबाजी बार के ऊपर अथर्व आते हुए बॉलिंग ट्रैप के ऊपर. और नंबर 2 सामने के बल्लेबाज धाकड़ बल्लेबाज नामचिन्ह बल्लेबाज प्रथमेश तेलंगे राइट आर्म बैटर बल्लेबाज और उनके साथ निभाते हुए प्रताप धोंडे. गेंदबाज तैयार राइट आर्म और 2 विकेट से. वो बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे ऑन साइड में आड़े बल्ले से खेला हुआ स्ट्रोक. चेतन है डीप में गेंद के ऊपर पहुंचे जरूर. 2 रन बटोरना चाहते थे और बड़ी तेजी से 2 रन बटोरे भी गए. और टीम की रन संख्या अब 2 रन की मदद से आगे बढ़ते हुए 4 रनों के ऊपर स्कोर पर जाकर पहुंचा है. 3 ओवर का मुकाबला दोस्तों. कम से कम 30 रन भी बन पाते इस मुकाबले में. तो यहाँ से हम बात करेंगे अच्छी फाइट हमें देखने मिलेगी. इसमें कोई शक की बुनियाद नहीं है. घर के मैदान के ऊपर घर के टूर्नामेंट में खेलती हुई टीम सदानंद भोई सावरे ये टीम हम देख पा रहे दोस्तों. उनको खिलाफ हम देख पा रहे मेहमान संघ आज मात्र गांव देवी क्रिकेट टीम चिखली पाड़ा के बीच मुकाबला चलता हुआ. मुकाबला काफी बड़ा होगा दोस्तों, इस पे कोई संदेह नहीं है. गेंदबाज तैयार होते हुए राइट और 2 विकेट से अथर्व. वो बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे. बल्ले का बाहरी किनारा लगा जरूर. मिड विकेट के क्षेत्र में खिलाड़ी पहुंचेंगे. कैच ड्रॉप प्रथमेश तेलंगी का यहाँ पर कैच ड्रॉप होता हुआ 2 रन पे लेंगे जरूर. और आने वाले समय में प्रथमेश तेलंगी किस तरह से बल्लेबाजी करेंगे यह भी देखने वाली बात होगी. क्योंकि बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास पूरी तरह से मैं कहूंगा यहां से कैच ड्रॉप. बल्लेबाज प्रथमेश को मौका मिला है. क्या चौका ठोकेंगे यह भी देखने वाली बात होगी. टीम के धाकड़ बल्लेबाज अनिकेत मते आउट हो चुके हैं. और इस मुकाबले अब मैं कहीं ना कहीं कहूंगा प्रताप के साथ में प्रथमेश के ऊपर बड़ी जिम्मेदारी होगी. रन बटोरने होंगे इस मुकाबले में. गेंदबाज तैयार. इस बार भी फिर से एक बार गेंद को हल्के से हाथों से ढकलना चाहते थे लेकिन बल्ले गेंद का संपर्क नहीं था. अंपायर प्रवीण निशेसर का इशारा आता हुआ व्हाइट बॉल एक्स्ट्रा के माध्यम से टीम की रन संख्या आगे बढ़ेगी. 7 रनों के ऊपर टीम की रन संख्या जाकर पहुंची है इस मुकाबले में. 3 ओवर का मुकाबला है दोस्तों. कम से कम 30 भी रन बन पाते हैं तो दूसरे इनिंग में हम देख पा रहे दोस्तों अनिकेत मते चिखली पाड़ा एक्सप्रेस नजर आएगी. बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे. इनफील्ड के ऊपर से खेला हुआ स्ट्रोक और यहां से अब प्रथमेश को लौटना होगा. खात्मा होता हुआ प्रथमेश के पारी का. बटर आउट.
नई बल्लेबाज मैदान के अंदर जाते हुए तेजस। इस मुकाबले में मैं कहूंगा बल्लेबाजी करने वाली टीम चिकलूली पाड़ा, अब यहाँ से उनका पूरी तरह से मैं कहूंगा जो माइंडसेट था वो यहाँ से एक के बाद एक खिलाड़ी मैदान के बाहर लौटते हुए गेंदबाज अथर्व अच्छी गेंदबाजी करते हुए एक विकेट बनाने भी छटकाए। आड़े बल्ले से खेलना चाहते थे, बल्ले गेंद का संपर्क नहीं था। गेंद टप्पा खाने के बाद बड़ी तेजी से निकली विकेट कीपर की दस्तानों में और यहां से बिंदी गेंद की समाप्ति होती हुई 7 रन है स्कोरबोर्ड के ऊपर। 10 गेंदों का खेल समाप्त हो चुका है। अभी भी यदि बात करेंगे तो 8 गेंदों का खेल शेष होगा इस मुकाबले में। दोनों टीमों की यदि बात करेंगे तो बदलापुर की जाने मानी टीमें मैदान के अंदर खेलती हुई, लेकिन मुकाबला यहाँ से पूरी तरह से मैं कहूंगा फंसता हुआ। शफल क्रॉस होकर खेलने की चाहत थी, विकेटों के पीछे गेंद को रोका और तुरंत यहां से थ्रो आता हुआ। तालियां बज रही है प्रत्येक गेंद के ऊपर क्योंकि अच्छी गेंदबाजी हो रही है। कौशल ने जिस तरह से गेंदबाजी की उसी तरह से अब अथर्व भी गेंदबाजी करते हुए टीम की रन संख्या 8 के ऊपर जाकर पहुंची है और नंबर 2 का खेल प्रगति पथ पर हम देख पा रहे दोस्तों। अथर्व गेंदबाजी करते हुए 5 गेंदों का खेल यहाँ पर समाप्त हो। तो अब तक यदि बात करेंगे तो 6 रन खर्च किए अथर्व ने इस मुकाबले में इस ओवर नंबर 2 में। स्टार्टिंग एंड के ऊपर बल्लेबाज प्रताप धोंडे, लहू धोंडे को आप देख पा रहे दोस्तों, जाने माने खिलाड़ी है। कई साल यदि बात करेंगे तो अच्छा क्रिकेट उन्होंने हमेशा खेला है, लेकिन आज यहां से इस मुकाबले में चमकना होगा क्योंकि अभी नहीं तो फिर कभी नहीं। बड़ा स्ट्रोक खेला है, ऑन साइड पे खींचकर मारा खिलाड़ी, वहां पर चेतन पहुंच चुके हैं और यहां से बड़ी मछली जाल में फंसती भी प्रताप धोंडे को लौटना होगा इस मुकाबले में मैदान से बाहर। होगा 6 गेंदों का खेल शेष होगा इस मुकाबले में और यदि बात करेंगे कम से कम 10 से 15 रन जुटाने होंगे इस मुकाबले में। बल्लेबाजी करने वाली टीम चिकलूली पाड़ा गेंदबाज तैयार होते हुए तो अच्छी फाइट देखने मिलेगी, इसमें कोई संदेह नहीं है। पहली गेंद बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, डीप में खिलाड़ी पहुंचेंगे, यहां से और एक गेंद को लपका और यहां से फिर से एक बार विघ्नेश को मैदान छोड़ना होगा। बल्लेबाज के पारी का दो तवा, अब यहां से मैं कहूंगा एक के पीछे एक तू चल में आया, यही परिस्थिति मैदान के अंदर नजर आती भी। थैंक यू सो मच। नए बल्लेबाज पारस मैदान के अंदर आते हुए एक के पीछे एक मैं कहूंगा झटका लगता हुआ अंडर बॉक्स स्टाइल से खींचा हुआ स्ट्रोक ऑन साइड में मिडाउन को क्लियर करते हुए गेंद जाएगी डीप पे, एक सिंगल बटोरा, दूसरी की कोशिश, 2 रन क्या मिलेंगे यहां से और 2 रनों के लिए यहां पर मैदान छोड़ना होगा पारस को इस मुकाबले में और एक विकेट का पतन। हरीश मैदान के अंदर आते हुए
गणेश मैदान के अंदर आते हुए। और गणेश को यहाँ से सूझबूझ की क्रिकेट खेलनी होगी, क्योंकि अगर सिंगल डबल भी आप लेते हैं तो भी टीम की रन संख्या आगे बढ़ सकती है इस मुकाबले में। लेकिन यदि बात करेंगे, पहले दो गेंदों के ऊपर दो झटके मिले हैं और अब गणेश मैदान के अंदर आते हुए गेंदबाज तैयार। और नंबर 3 फुटटॉस गेंद थी, दिशा देने की कोशिश। रोहित को हम देख पा रहे दोस्तों गेंदबाजी करते हुए यहाँ पर। ओवर नंबर 3 का खेल प्रगति पथ पर हम देख पा रहे दोस्तों। और अब तक यदि बात करेंगे, सिंगल के साथ टीम की रन संख्या 10 रनों के ऊपर स्कोरबोर्ड के ऊपर टीम की रन संख्या हम देख पा रहे। और नंबर 3 रोहित अच्छी गेंदबाजी करते हुए इस मुकाबले में। इस बार भी बैकफुट पर जाकर पंच करने की कोशिश थी, संपर्क नहीं था बल्ले और गेंद का। टप्पा खाने के बाद बड़ी तेजी से गेंद निकली विकेट कीपर की दस्तानों में और यहां से भी गेंद की समाप्ति होती हुई 10 रनों के ऊपर टीम की रन संख्या जाकर पहुंची इस मुकाबले में। अब तक यदि बात करेंगे, पटाखे फूट रहे हैं इस मुकाबले में। चेंज ऑफ द पेस, गति में मिश्रण। अंपायर सिग्नल व्हाइट बॉल, योगी महाराज का इशारा पहुंचता हुआ व्हाइट बॉल करार करते हुए। और टीम की रन संख्या सिंगल के साथ आगे बढ़ते हुए 1 और 11 रनों के ऊपर टीम की रन संख्या जाकर पहुंची है 11 रन। दो गेंदों का खेल शेष। इस बार भी फिर से एक बार बैकफुट पर जाकर पंच होने की कोशिश थी विघ्नेश को हम देख पा रहे दोस्तों। दूसरी गेंद यहां से बिंदी आती भी। 5 गेंदों का खेल समाप्त हो चुका है और यहां से अब अंतिम गेंद का खेल हमें देखने मिलेगा जरूर। शेष होगी 11 रन जुट चुके हैं इस मुकाबले में। अंतिम गेंद के ऊपर रन कितने आएंगे यह भी देखने वाली बात होगी। अंतिम गेंद यहां से हम देख पा रहे हैं वो भी रह चुकी है टीम सदानंद भोईसावरे के नाम के ऊपर। और यहां से छोटा टारगेट हमें देखने मिलेगा। 11 रन जुट चुके हैं इस मुकाबले में। 18 गेंद का खेल शेष होगा और 12 रनों की दूरी।
थँक्यू सो मच. 12 धावेचं टार्गेट या वाचपदे आणि आता सलामी जोडी दाखल झाली आहे. पहिला बॉल टप्पा पडला, भरदा वगैरे निघालाय. डॉट बॉल. हरिजी चाळेकर यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचा कॅश प्राइज आहेत. 1500 नको दादा, 1000 ठेव, कारण 12 धावांची गरज आहे. सलगचा दुसरा डॉट. अक्षय मुसळे यांचं आगमन झाले, त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. सर 2 बॉल आता डॉट आणि गेट. बिगिट खेत लावून साईडला फटका, फर्स्टला खेळाडू उपस्थित डीप मध्ये पोहोचतोय. वाड कॅच. डीप मध्ये धावत पडत असताना हा झेल टिपला आणि अखेर चेतनला मैदान सोडावा लागेल. धक्का पहिला. ग्रामसेवक सीतारामजी भूर यांच्याकडून षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. पहिला धक्का लवकर लागलाय. चेतन कनुजेरे मैदान सोडले, त्यामुळे आता नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय. इनॅट नंबर 3 वरती गिरीश. भरतनं हा झेल टिपला, धावत पडत असताना भरतनं पाठवलं परत चेतनला, त्यामुळे या मॅच मध्ये संघर्ष आता वाढलाय. बरोबर यार, यावेळेला देखील अपील स्ट्रॉंग होती, परंतु संमत नव्हते. सिंगल धाब एकपेटी जाईल आणि सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकतो. लेग बायच चा इशारा तुम्हाला पाहायला मिळेल. धावफलक टीमची टोटल 1 धाव धावफलकावरती जोडली जाते. 4 बॉल थांबावं लागलंय. टीम सदानंद मित्र मंडळ भोईसावरी संघाला देखील या मॅच मध्ये, कारण 12 धावांचं लक्ष या मॅच मध्ये. आणि बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहताय गोलंदाज अनिकेत मध्ये दाखल होतोय. नेहमीच चांगला खेळ त्याने खेळलाय या मॅच मध्ये देखील आपण पाहतोय. खर तर संघ अडचणीत सापडला होता. 12 धावांची गरज असताना 4 बॉल मध्ये त्याने फक्त 1 धाव खर्च केली आहे. पुढचा बॉल वेगावरती स्वार असलेला गोलंदाज आता वेगाने बीट करतोय, त्यामुळे अजून एक डॉट बॉल. अमरजी मुसळे यांचे आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. बरं बेकिट करण्याचा प्रयत्न होता. फटका ऑन साइडला. क्षेत्ररक्षक पोहोचतात, परंतु इथे घडलंय काय पाहावं लागेल. भरतनं हा झेल तर टिपलाय, परंतु नक्की बॉल बाउंड्रीच्या पलीकडे गेलाय की नाही हे पाहावं लागेल. रुको जरा सबर करो, आपण चेक करू.
FOUT फरगस बाद. चला रिप्ले दाखवला जाईल टीव्ही स्क्रीन वरती. झेल टिपला गेला सीमारेषे अगदी लगत. जरा धक्का लागलाय मोठा बॅटिंग करत असताना. संपला आणि एकच धाव धावफलकावरती तुम्हाला बाल बेल. 12 बॉलचा खेळ आता शिल्लक या मध्ये आणि 12 बॉल मध्ये 11 धावा इथून चेस करावा लागतील. 12 बॉल 11 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 2 मध्ये दाखल होतोय गोलंदाज प्रथमेश तेलंगे दाखल होतोय बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 2 मध्ये. हा गोलंदाज तुम्हाला पालमेल दाखल झाला या मॅच मध्ये. तुम्ही पाहता आता संघर्ष वाढलाय दोन्ही संघाचा देखील, कारण पहिल्या ओव्हर मध्ये धावा खर्च केली फक्त आणि फक्त एक. अनिकेत बत्तीनं बॉलिंग आवडली असेल ना, अनिकेत बत्तीची टाळा व्हायला हरकत नाहीये. अप्रतिम खेळ त्याने खेळला या मॅच मध्ये. त्यामुळे आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 धावा इथून मात्र चेस करावा लागतील. 12 मध्ये 11 चेस होतील की रोखल्या जातील हा देखील प्रश्न तुम्हाला पार मिळेल. चला थोडंसं स्पीडअप करा. अधिकचा वेळ बिलकुल खर्च करू नका. या मॅच मध्ये आपण पाहतोय 18 बॉल मध्ये 12 धाबाची गरज असताना पहिला बॉल आपण पाहतोय खरं तर पहिल्या ओव्हर मध्ये फक्त एकच सिंगल आली. बरं यार बॅकपोर्टला गेले, पंच केलाय, फटका चांगला, धाबा देखील चांगला मिळतील. एक सिंगल तिथे मिळते, सिंगल वरती थांबावं लागेल. सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकतोय. 2 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. या मॅच मध्ये 11 बॉल 10 धाबाची गरज आहे. सामना खरं तर भरपूर चांगला पार मिळेल, कारण यशाच्या मागे मास्टरमाइंड खेळाडू तुम्ही पाहताय. खरं तर प्रत्येक बॉलवरती टीम मिटिंग आता करत असताना अनिकेत मथे तुम्ही पाहताय 11 बॉल 10 धाब्याची गरज या मॅच मध्ये. डावकुराचा बॅटर यशला तुम्ही पाहताय विस्फोटक आणि विध्वंसक बॅटर म्हणून त्याची ओळख आहे. तोच खेळाडू तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. साकीगिरीवरती आता तो जोडला गेलाय. तर बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहताय आता प्रथमेश. चला अधिकचा वेळ बिलकुल खर्च करू नका. टीम चिखलोली पाडा आपल्याकडे फ्लडलाईट नाहीये, त्यामुळे अधिकचा वेळ बिलकुल खर्च करू नका. लगेच मात्र सुरुवात करा. पडतो या विकेट करण्याचा प्रयत्न. इथे देखील डॉट बॉल ची समाप्ती होत असताना ओव्हर नंबर 2 मध्ये तुम्ही पाहताय प्रथमेश तेलंगे आता दाखल झाला या मॅच मध्ये आणि अखेर डॉट बॉल ची समाप्ती होती. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगतीपथावरती असताना तुम्ही पाहताय 10 बॉल 10 धाब्याची गरज या मॅच मध्ये. समीकरण तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. दोन्ही संघ अप्रतिम खेळ या स्पर्धेमध्ये खेळत असताना, परंतु 18 बॉल मध्ये 12 धाबा इथून मात्र रोखायचे. काय गोलंदाजी होती आहे. शपल क्रॉस होऊन घेतलाय फटका. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची घेतली कडा आणि बॉल निघालाय सरळ. आपण पाहतोय लॉंग स्टॉप एंडला दन 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 करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धाव मिळते 4. चौकाराच्या साथीने धावफलक 6 धाबा धावफलकावरती जोडले जातील. 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 धाबा इथून अजूनही गरज आहे जिंकण्याकरिता. त्यामुळे तुम्ही पाहता आता प्रथमेश पुन्हा एकदा दाखल होतोय. राईटम ओव्हर द विकेट ड्राईव्ह केलाय, फटका चांगलाय, धाबा देखील चांगला मिळतील. डीप मध्ये खेळाडू पोहोचतो. एक सिंगल एक वरती सिंगल वरती थांबावं लागेल. 5 धाबाची गरज या मॅच मध्ये. 8 बॉलचा खेळ शिल्लक. 2 बॉल भरपूर महत्वाचे. 2 बॉल जर इथून निर्धावाले एखादी विकेट मिळते तर पुन्हा एकदा शिरकाव करेल टीम चिखलोली पाडा या मॅच मध्ये. परतो इथून एखादा मोठा फटका जर येतोय तर मोठा विजय संपादित करणारे टीम साधारणतः मित्रमंडळ भोई सावले घरच्या मैदानावरती खेळत असताना दोन्ही संघाचा खेळ आतापर्यंत आपण चांगला पाहिलाय. परंतु आता आजच्या दिवसातील अंतिम सामना जिंकणार कोण यापेक्षा सामना कसा रंगेल त्यावरती दोन्ही संघाचं लक्ष तुम्हाला पाहायला मिळेल. अधिकचा वेळ बिलकुल खर्च करू नका. टीम गावदेवी चिखलोली पाडा याची आपण नोंद घ्यायची, अन्यथा पॅनल्टीला आपल्याला समोर जावं लागेल.
इथे देखील घडले काय, डॉट बॉल ची समाप्ती होत असताना शेवटचा बॉल जर अजून एक निर्धाव आला तर सामना चांगलाच रंगेल, यातील मात्र शंका नाहीये. एका बाजूला तुम्ही पाहते संघ खेळतोय गावदेवी चिखलोली पाडा संघाने आज कमालच केली आहे, कारण 18 मध्ये 12ची गरज रोखत असताना धावफलक तुम्ही पाहताय, धावा थांबवत असताना अप्रतिम खेळ त्यांचा आपण पाहिलाय. तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय चांगला खेळ, ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, डीप मध्ये खेळाडू पोहोचतील, एक सिंगल बेल. सिंगलच्या साथीनं धावफलक आता पुढे सरकत असताना स्कोरबोर्ड वरती टीमची टोटल 8 धाबा जोडल्या गेल्या, 6 बॉल 4 धाबाची गरज मॅच मध्ये. 6 बॉल मध्ये 4 धाबा चेस होतील की रोखल्या जातील हा देखील प्रश्न तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर दोन्ही संघांनी अप्रतिम खेळ या स्पर्धेमध्ये दाखवलाय. सहा बॉल 4 धाब्याची गरज या मॅच मध्ये. चला अधिकचा वेळ बिलकुल खर्च करू नका. जय भवानी मित्रमंडळ भोई सावरे आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. स्वर्गीय जनार्दन भोईर व भास्कर दादा शेलार स्मृती चषक ही स्पर्धा रंगतीये. 6 बॉल मध्ये 4 धाब्याची गरज या मॅच मध्ये. आता बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा गोलंदाज दाखल होईल तेजस. 3 मॅचेसचे रन आपण कव्हर करतोय या स्पर्धेमध्ये. मालिकावीर बाईक साठी इलेक्ट्रिक स्कूटी देऊन आपण सन्मानित करणार आहोत. सर अधिकचा वेळ खर्च करू नका. अनिकेत शेवटची वॉर्निंग असणार आहे, लवकरात लवकर मात्र सुरुवात करायची. 6 बॉल 4 धाब्याची गरज. पहिला बॉल वेगात टाकलाय, वेगासोबत अचूक टप्पा तुम्हाला पाहायला मिळेल. टप्पा पडल्यानंतर भरधाव वेगाने बॉल दिगून चाललाय श्रीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल ची समाप्ती होत असताना 5 बॉलचा काय शिल्लक या मॅच मध्ये. 4 धाब्याची गरज आहे, सामना चांगलाच रंगेल यात मात्र शंका नाहीये. 5 बॉल 4 धाब्याची गरज आहे. 4 धाबा. बिग हिट, फटका चांगला आहे, धाबा चांगला मिळतील का? डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय त्याच्या अवकाच्या आतमध्ये चेंडू बाल मिळेल, परंतु 2 धाबा इथे देखील 1 पॉइंट जातील. त्यामुळे आता समीकरण 4 बॉल 2 धाब्याची गरज आहे मॅच मध्ये. लक्ष द्यायचं बरोबर. या 2 धाब्याची गरज असताना ड्राईव्ह केलाय ऑन साइडला, एक सिंगल तर एक पटी. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय, 2 धाबा मिळतील का पाहावं लागेल. दुसऱ्या धाब्यासाठी डायरेक्ट थ्रो तर केलाय, परंतु इथे हा सामना जिंकलाय टीम सदानंद मित्रमंडळ भोई सावरे संघाला. अभिनंदन. तर हार्ड लक टीम गावदेवी चिखलोली पाडा. या मॅचचा मार्गदर्शक ज्याने षटक क्रमांक 1 टाकलं आणि 2च धाबा खर्च करत असताना 2 विकेट संपादित केला, तोच गोलंदाज कौशल ठरलाय मॅन ऑफ द मॅच.